शेतकरी मित्रांनो नमस्कार. शेतकरी मित्रांनो, शेतीला जोडधंदा म्हणून किंवा स्वतंत्र व्यवसाय म्हणून तुम्ही शेळी पालन याकडे जर आशेने बघत असाल, मग आता तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. म्हणजेच नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प अर्थात पोखरा या योजनेअंतर्गत आता शेळी गटासाठी तब्बल 75% अनुदान दिले जाते. मग आता अनेकदा ही योजना चांगली असूनही केवळ अर्ज करायचा कसा हे माहीत नसल्यामुळे अनेक गरजू लाभार्थी या योजनेपासून वंचित राहतात. म्हणून आजच्या या व्हिडिओमध्ये मित्रांनो, आपण शेळी गट वाटप या योजनेसाठी घर बसल्या आपल्या मोबाईलवरून, कम्प्युटरवरून, लॅपटॉपवरून तुम्ही अर्ज करू शकता. मित्रांनो, या योजनेसाठी पात्रता काय आहेत, कोणकोणती कागदपत्र लागतील, अर्ज प्रक्रिया कशी आहे याची संदर्भ माहिती स्टेप बाय स्टेप या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे. या व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला असलेल्या बेल आयकॉनला नक्कीच प्रेस करून घ्या. अशीच कामाची माहिती तुम्हाला सर्वात आधी भेटत राहतील. मग आता ऑनलाईन अर्ज करायचा कसा याची अगदी सोपी आणि सविस्तर माहिती मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहेत. मग आता अर्ज कसा करायचा किंवा कोणकोणती कागदपत्र लागतील मित्रांनो, चला व्हिडिओ सुरू करूया. मित्रांनो, अर्ज करण्यापूर्वी काही गोष्टी तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. जसं की सर्वात आधी हे लक्ष घ्यायचं आहे, जर तुम्ही भूमिहीन असाल, ज्यांच्याकडे स्वतःची शेती नाही किंवा शेती असेल किंवा विधवा, परित्यक्ता, घटस्फोचित महिला असेल किंवा अपंग व्यक्ती असेल, तर त्यांना या योजनेचा लाभ प्राधान्याने मिळतो. यासाठी काही कागदपत्र सुद्धा महत्वाची असतात. अर्ज भरण्यासाठी काही महत्वाचे कागदपत्र तुम्हाला जवळ ठेवायचे आहे, म्हणजे ऐन वेळी तुम्हाला इकडे तिकडे धावपळ करण्याची गरज पडणार नाही. मग आता यासाठी कागदपत्र कोणती लागणार हे आपण सर्वप्रथम पाहूया. सर्वात अगोदर म्हणजे तुमच्याकडे तुमचं आधार कार्ड असणं गरजेचं आहे. आधार कार्डला तुमचा मोबाईल नंबर लिंक असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर सक्रिय मोबाईल नंबर हा तुमच्याजवळ असणं गरजेचं आहे. तिसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे जातीचा दाखला. जर जातीचा दाखला हा लागू असेल तर तुमच्याकडे जातीचा दाखला सुद्धा असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर भूमिहीन असल्याचा दाखला हा तुम्हाला तहसीलदार यांच्याकडून काढायचा आहे. पाचवा मुद्दा असा की विधवा, परित्यक्ता, अपंग असल्यास संबंधित प्रमाणपत्र तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. तर ऑनलाईन अर्ज करते वेळेस स्टेप बाय स्टेप प्रक्रिया तुम्हाला या ठिकाणी पाहायची आहे. मग आता पोखरा योजनेचे नियम थोडे बदलले असल्यामुळं आता अर्ज करण्यासाठी तुम्हाला NTKSP DBTच्या या नवीन पोर्टलवर जायचं आहे. तर मित्रांनो, पुढील पायऱ्या तुम्हाला फॉलो करायच्या आहेत. स्टेप बाय स्टेप संपूर्ण अर्ज समजून घ्या. संपूर्ण व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा, म्हणजेच तुमचा अर्ज करताना तुमचा कुठल्याही प्रकारे चुक्या होणार नाही आणि तुमची 100% त्या ठिकाणी निवड होईल. मग आता अर्ज कसा करायचा, पहिली स्टेप म्हणजे तुम्हाला नोंदणी करायची आहे. नोंदणी करण्यासाठी सर्वात महत्वाचं, जर तुम्ही पोर्टलवर नवीन आला असाल तर तुम्हाला या अगोदर नोंदणी करावी लागेल. जर तुम्ही शेतकरी म्हणून नोंदणीकृत असाल तर तुमचा डेटा सिस्टीम मध्ये हा असतोच. तुमचा डाटा आधार नंबर टाकल्यानंतर स्टेप बाय स्टेप ऑटोमॅटिक त्या ठिकाणी घेतला जाणार आहे. आता जर तुम्ही भूमिहीन असाल, भूमिहीन लाभार्थ्यांसाठी अर्ज करायचा कसा, तर मित्रांनो सर्वप्रथम म्हणजे तुम्हाला नव्याने नोंदणी करायची आहे. नव्याने नोंदणी करण्यासाठी तुम्हाला पोर्टलवर जायचं आहे. त्यासाठी पोर्टलवर जाऊन तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि कॅप्चा कोड टाकून तुम्हाला OTP या बटनावर क्लिक करायचं आहे. OTP वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला OTP टाकायचा आहे. तुमचा OTP व्हेरीफाय करून घ्यायचा आहे. त्यानंतर आधार ऑथेंटिकेशन, मोबाईल व्हेरीफाय झाला की पुढचा टप्पा येतो तो म्हणजे आधार व्हेरिफिकेशनचा. तुमचा आधार नंबर टाकायचा आहे. तुम्ही दोन प्रकारे आधार नंबर व्हेरीफाय करू शकता, एक म्हणजे बायोमेट्रिक, दुसरा म्हणजे OTP. आता शक्यतो प्रत्येकाच्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक आहेत, म्हणजे तुम्ही OTP टाकून तुमचा आधार कार्ड व्हेरिफिकेशन करू शकता. तुमचा आधारला लिंक असलेला मोबाईल OTP येईल, तो OTP पडताळणी पूर्ण करायचे आहेत. हे झाल्यानंतर तुमची सर्वात वैयक्तिक माहिती म्हणजे नाव, जन्मतारीख, फोटो हा आपोआप तुम्हाला वेबसाईटच्या स्क्रीनवर दिसेल. आता तिसरा महत्वाचा मुद्दा असा की तुमचा पत्ता. प्रवर्गाची निवड आता तुम्हाला तुमच्या सध्याचा पत्ता म्हणजे जिल्हा असेल, तालुका असेल, गाव निवडायचा आहे. महत्वाचं म्हणजे तुम्ही निवडलेले गाव हे पोखरा या योजनेमध्ये समाविष्ट आहे का, समाविष्ट असणं सुद्धा गरजेचं आहे. त्यानंतर तुमचा जातीचा प्रवर्ग तुम्हाला निवडायचा आहे. जातीचा प्रवर्ग म्हणजे SC ST जर असाल तर त्यांना प्राधान्य देण्यात येते, किंवा तुम्ही ओपन मध्ये असाल तर त्या ठिकाणी तुम्हाला निवडायचं आहे. जर तुम्ही विधवा, घटस्फोटित किंवा अपंग असाल तर तिथे तुम्हाला हो हा पर्याय निवडायचा आहे. त्यांचे प्रमाणपत्र अपलोड करायचे आहे. जर काहीच लागू नसेल तर तुम्ही सरळ नाही म्हणायचं आहे आणि समोरची स्टेप फॉलो करायची आहे. समोरची स्टेप म्हणजे चौथा मुद्दा, भूमिहीन प्रमाणपत्र तुम्हाला अपलोड करायचं आहे. सर्वात महत्वाची स्टेप म्हणजे तुम्ही भूमिहीन आहात हे सिद्ध करण्यासाठी तहसील कार्यालयामधून तुम्हाला मिळालेला भूमिहीनचं प्रमाणपत्र तुम्हाला त्या ठिकाणी अपलोड करायचं आहे. अपलोड केल्यानंतर हे प्रमाणपत्र कसे काढायचे याचे भरपूर व्हिडिओ तुम्हाला YouTube वरतून मिळून जाईल.
किंवा आपले सरकार सेवा केंद्रामार्फत तुम्ही भूमिहीन असल्याचं प्रमाणपत्र सुद्धा काढू शकता किंवा तुम्ही घरबसल्या आपले सरकार सेवा केंद्रावर नोंदणी करून भूमिहीन असलेलं प्रमाणपत्र सुद्धा तुम्ही स्वतः काढू शकता. मग आता 6वा महत्वाचा मुद्दा म्हणजे शेळीची जात आणि अंतम सबमिशन. तुम्हाला व्यवसायासाठी कोणती शेळी हवी आहे हे तुम्हाला निवडायचं आहे. जसं की उस्मानाबादी शेळी असेल, संगमनेरी शेळी असेल किंवा तुम्हाला स्थानिक जी गावरान शेळी असते ही शेळी निवडायची आहे. आता यानंतर स्क्रीनवर योजनेच्या अटी आणि शर्ती तुम्हाला दिसेल. जसं की एका कुटुंबात एकाच लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ घेता येईल किंवा 3 वर्षापर्यंत ही चालू ठेव इत्यादी तुम्हाला निवडायचं आहे. त्या संपूर्ण माहिती काळजीपूर्वक वाचायची आहे. शेवटी संमती कन्सेस्ट म्हणजेच घोषणापत्र सेल्फ डिक्लेरेशन वर तुम्हाला टिक करून तुमचा अर्ज हा सबमिट करायचा आहे. तुमचा अर्ज एकदा सबमिट झाल्यानंतर तुम्हाला तुमचा अर्ज एडिट करता येणार नाही. त्यामुळे संपूर्ण व्हिडिओ हा पाहून संपूर्ण अर्ज व्यवस्थित स्टेप बाय स्टेप तुम्हाला भरायचा आहे. आणि मित्रांनो, तुमचा अर्ज का एकदा तुम्ही भरला तुम्हाला एक पावती मिळेल. ती पावती तुम्ही डाउनलोड करू शकता किंवा डाउनलोड केल्यानंतर या पावतीची प्रिंट सुद्धा तुम्ही काढून घेऊ शकता. तर या योजनेत 4 शेळ्या आणि 1 बोकड मिळेल किंवा 10+1 गट नियमानुसार यांच्यासाठी अनुदान मिळते. मित्रांनो, ही सुवर्ण संधी सोडू नका. 75% अनुदान म्हणजेच व्यवसायाला चांगली मोठी मदत मिळते. तर आजच आपली कागदपत्र जमा करायची आहेत आणि जवळच्या सेतू केंद्रावर जाऊन तुम्हाला हा अर्ज करायचा आहे किंवा मोबाईलवरून सुद्धा तुम्ही अर्ज करू शकता. शेतकरी मित्रांनो, ही माहिती तुम्हाला कशी वाटली? माहिती महत्वाची वाटली असेल, व्हिडिओमधील माहिती मित्रांनो इंटरनेटच्या सहाय्याने मिळालेल्या माहितीच्या आधारे आपण हा व्हिडिओ बनवला आहे. तर मित्रांनो, हा व्हिडिओ नक्की तुमच्या 4 शेतकरी मित्रांना नक्की शेअर करा, जेणेकरून त्या शेतकरी मित्रांना सुद्धा या योजनेचा लाभ घेता येईल किंवा तुमच्या गावात जर गट असेल तर गटामार्फत सुद्धा अशा प्रकारे या योजनेचा लाभ घेता येऊ शकतो. मित्रांनो, ही माहिती कशी वाटली? माहिती आवडली असेल तर व्हिडिओला नक्कीच एक लाईक करा आणि व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये कमेंट करून कळवा. चॅनलवर तुम्ही नवीन आला असाल चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला बेल आयकॉनला नक्कीच प्रेस करून घ्या. वाट पहा पुन्हा एका नवीन व्हिडिओची.